जो करामती दाखविती तेही गुरु म्हणजे ती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. सभामोहन भुररी चेटके साबरमंत्र कौटाले अनेके नाना चमत्कार कौतुके स्वभाव्या सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग दृष्टी बंधने लागवेग अंबिळा शाचा साहित संगीत रागज्ञान गीत नृत्य तान मान नाना वाद्ये शिकविते जन तेही एक गुरु. विद्या शिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी कामपोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पैलपार पावविता जो सद्गुरु वेगळा. गायी मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुळगुरु परी ज्ञानेवीण पैलपारू पाविजेत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयाशी एकत्या करी. बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु. श्री समर्थांनी या ठिकाणी सद्गुरूंची ओळख करून दिली आहे. सद्गुरु म्हणजे कोण, कोणाला सद्गुरु म्हणावे, ते सद्गुरु काय देऊ शकतात, ते मोक्ष देणारे सद्गुरु असतात का? बच्चाच्या वेळा चमत्कार करून दाखविण्यानं गुरु म्हटले जाते, हे कितपत योग्य वाटते? समाजामध्ये असेही गुरु दिसतात की वशीकरण करणे, चेटके मंत्र, असंभाव्य गोष्टी शक्य करून दाखविणे, विविध प्रकारच्या अनेक उपाध्याची माहिती देणे, नजरबंदी, भानामती, तत्काळ इच्छित प्राप्तीचे प्रयोग इत्यादी अनेक भयानक बाबींना समोर ठेवण्याचा प्रयत्नही हे गुरु करतात. मग ते खरे गुरु असतात का? असेच इतर क्षेत्रातही गुरु असतात. जसे साहित्य, संगीत, राग, ज्ञान, नृत्य, इतर वाद्ये इत्यादी लोकांना शिकवित असतात, तेही गुरुच होतात. एखादा व्यापार, उद्योग, धंदा जो पोट भरण्यासाठी शिकविला जातो तो शिकविणारा पण गुरु असतो, पण त्याला सद्गुरु म्हणता येणार नाही. आपल्या माता पिता यांनाही गुरु म्हटले जाते, पण ते सद्गुरु गुरुपेक्षा फक्त गुरुच आहेत. सद्गुरु हा संसार बंधनातून पैल ती रास घेऊन जातो. गायत्री मंत्राचा उपदेश करणारा जरी सद्गुरु असला तरी प्रज्ञानाशिवाय पैलतीर कसे गाठणार? ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून
अज्ञान रूपी अंधकारचे निरसन करून जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये ऐक्य करून देतो. अर्थात देव आणि भक्त यांचे जे द्वैत जाणवत असते, अशा देव भक्तांना जो एकरूप करतो, अशा वेळी त्याला सद्गुरू म्हणावे. अर्थात सद्गुरूची योग्य अशी लक्षणे या ठिकाणी व्यक्त केली गेली आहेत. खरे तर गुरु आणि सद्गुरू यामध्ये जरूर फरक आहे. हा असलेला फरक जाणून घेणे महत्वाचे आहे. हे मात्र खरे की सद्गुरूचा हा पूर्णपणे तारक आहे. तोच शिवाची अद्वैत अशी भूमिका आहे, त्याला साकार करून शकतो. म्हणून सद्गुरूचा या विशेष लक्षणाचा विचार करणे महत्वाचे आहे. मागे झालेले थोर थोर संत महंत मुनीश्वर तयासही ज्ञान मागे झाले थोर थोर संत महंत मुनीश्वर तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरु चेनी. श्रीरामकृष्ण आदी करुणी अतितत्पर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. सकळ सृष्टीचे चालक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्व न चढेती. असो जयासी मोक्ष व्हावा तेहे सद्गुरु करावा. सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. आता सद्गुरु ते कैसे नव्हेती इतरांत गुरु ऐसे जयाचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. त्या सद्गुरूची ओळखण पुढीले समासी निरूपण बोलले असे श्रुती श्रवण अनुक्रमे करावे. श्रीरामदास स्वामींनी महत्वाचे विचार सांगितले आहेत. ते म्हणजे पूर्वी जे श्रेष्ठ संत महंत मुनी होऊन गेले, त्यांनाही सद्गुरूची कृपा होतीच. सद्गुरूचा वरदहस्त हा त्याच्या वरीही होताच. म्हणून तर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. भगवंताच्या अवताराने पण सद्गुरु भजनी लीनता घेतली. त्याचप्रमाणे साधू संत महंतांनी पण गुरुसेवा केली. सृष्टीचे त्रिदेव हरी हर ब्रह्मा देही गुरुचरणी लीन होतात. म्हणून तर ते महत्वपूर्ण वाढतात. अर्थात एवढे सर्व सांगण्याचे तात्पर्य एवढेच की जो अंतःकरणापासून मोक्ष प्राप्तीची इच्छा करतो त्या सद्गुरु भेटतो. पण विरास सद्गुरु कसची मुक्ती. पण हे सद्गुरु असतात तरी असे तो खूपच वेगळे असतात. त्याची कृपा म्हणजे ज्ञान प्रकाशणारी शक्ती होय. ही शक्ती मोठ्या कष्टाने प्राप्त होतो. जय जय रघुवीर समर्थ.